इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, मुलांना ज्वारीची भाकरी खायची म्हणलं की तोंड वाकडं तिकडं करतात. मुलं डायरेक्ट ज्वारीची भाकरी खात नाहीत. पण टिफिनमध्ये या पद्धतीची जर तुम्ही ज्वारी आणि गहू मिक्स करून त्यांच्यासाठी भाकरी किंवा फुलका किंवा पराठा बनवला तर ते आवडीने खातात. म्हणजे दोन्ही पीठ मिक्स करून बनवल्यानंतर जो पराठा तयार होतो तो ओळखायलाच येत नाही जो गव्हाचा आहे का ज्वारीचा आहे. म्हणून ज्वारीमधलेही जीवनसत्व आणि गव्हामधलेही जीवनसत्व मुलांच्या पोटात जातात. मग ज्वारीची भाकरी खाऊ घालायची असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच खाऊ घालू शकता. तर आता दोन्ही पीठं सेम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी चांगला मोठा चमचा भरून तीळ घातलेले आहेत. आज मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिळून मस्त मुलांच्या टिफिनसाठी पराठा बनवत आहे. सोबतच मी इथं कोथिंबीर घालून घेतली आहे आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. नॉर्मल आपल्या ज्या लाल मिरच्या सुकलेल्या असतात त्या उकळामध्ये कुटून घेतलेल्या आहेत आणि त्या घालून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे जिरे घालायचे, थोडेसे म्हणजे अर्धा चमचा भरून कच्चे जिरे घालायचे आणि चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे. तूप घातल्यानंतर सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करायच्या आणि नंतर पाणी घालून आपल्याला इथं हे पीठ मळायचे. पीठ सेम टू सेम जसं चपात्याला आपण मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. तर ना लई जाडसर ना पातळ, मस्त नॉर्मल जसं चपात्याला बनवतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. तर मस्त चोळू छान मऊसूद असं मळून घ्यायचं. म्हणजे जे पराठे बनवतो ते छान मऊसूद असे तयार होतात. तर मस्त असं इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे. मळलेलं पीठ आता 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. पीठ मळून घेतलेलं होतं त्यातला एक उंडा तोडून घ्यायचा. खूप मोठे नाही, मिडियम साईजचे पराठे करायचे. तिथं छान उंडा लाटून घ्यायचा. उंड्याला तूप लावून घ्यायचं, मस्त गाईचं तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घालून परत घडी घालून घडीचा पराठा इथं करायचा आहे. लहान मोठा जाड पातळ तुम्हाला कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं हा पराठा लाटून घेऊ शकता. मस्त छान आपला इथं पराठा लाटून तयार झालेला आहे. आणि पराठा लाटून झाला की लगेचच तव्यावर पराठा घालून घ्यायचा. 2 पीठ मिक्स केल्यामुळे पराठे छान मऊसूद लाटून होतात. नुसते ज्वारीच्या पिठाचे इतके व्यवस्थित येत नाही. नुसते ज्वारीच्या पिठाचे करायचे असतील तर तुम्ही काय करा, गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्या किंवा गरम पाण्यात पीठ टाकून 2 मिनिट ताट झाकून वाफ देऊन घ्या. तोही पराठा छान लागतो. पण मुलं नुसत्या ज्वारीच्या पिठाचा पराठा खात नाहीत. गव्हाचा आणि ज्वारीचा मिक्स खूप भारी लागतो आणि परफेक्ट रेसिपीही जाते आणि त्यांना ओळखायला येत नाही आणि पोटामध्ये गव्हाच्या पिठासोबत ज्वारीचं पीठही जातं. ज्वारीचं पीठ शरीरासाठी किती हेल्दी आहे, पचायला सोपं आहे आणि त्याच्यामधून प्रोटीन, फायबर म्हणजे जे काही आपले जीवनसत्व आहेत ते सगळ्या प्रकारचे ज्वारीमध्ये जीवनसत्व आहेत. आणि थंड झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, पराठा टिफिनला साधा गव्हाचा दिल्यानंतर तो थंड झाल्यानंतर एवढी टेस्ट लागत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ज्वारीचं पीठ असं मिक्स करून देता ना त्यावेळेस हा पराठा खायला खूप भारी लागतो. नुसता लोणच्यासोबत खाल्ला तरीही भारी लागतो. पण ही करायची ज्याच्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. नंतरून लगेच एका ताटामध्ये 2-3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. आता हे पीठ तुम्हाला मिक्स घ्यायचं असेल तरी चालेल, पण इथं मी आज नुसतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे ते म्हणजे शेवग्याची पानं. तर इथं ही शेवग्याची भाजी घेतलेली आहे. आता शेवग्याची भाजी किती हेल्दी आहे ना ते विचारूच नका. त्याच्यामध्ये पूर्ण खूप सारे जीवनसत्व असतात जे मुलांच्या शरीरासाठी खूप गरजेचं असतात आणि यात कॅल्शियम खूप चांगल्या पद्धतीने असतं. तर नॉर्मली ही भाजी जर तुम्ही मुलांना दिली तर ती खाणार नाहीत. पण या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी दिली तर ते मुलांना नेमके हे पराठे कशाचे तेच ओळखता येणार नाहीत. खूप भारी लागतात. तर याच्यात मी जी लसूण मिरचीची चटणी केली ती टाकली. थोडेसे चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि थोडंसं कुकिंग ऑइल घालून छान हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या.
नंतरून थोडं थोडं पाणी घालून घेतलं आणि नॉर्मली जसं चपात्याला डो तयार करतो किंवा चपात्याला जसं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने याचं पीठ मळून घेतलं. आता शेवग्याच्या भाजीचे ना शरीरासाठी एवढे फायदे आहेत ना, ते सांगत बसले ना तो व्हिडिओ पूर्ण त्याच्यातच जाईल. तर लगेचच इथं मी पराठा बनवायला घेतला. तुम्हाला कसा पराठा बनवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घ्या. लहान मोठा तूप लावून बनवायचा आहे, साधा बनवायचा आहे किंवा याची तुम्ही साधा फुलका बनविला ना तरी फुलकाही खूप भारी होतो. तर मस्त छान असा इथं मी गोलसर पराठा लाटून घेतला. पराठा लाटल्यानंतर लगेच आपल्याला हा पराठा जो आहे तो तव्यावर टाकायचा आहे आणि तव्यावर टाकून लगेच मस्त खरपूस भाजायचा आहे. नाश्त्यासाठी तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे, पण मुलांच्या टिफिनसाठी तर एकच नंबर असं हे ऑप्शन आहे. शेवग्याच्या पानाची भाजी करा किंवा पराठे करा, खूप टेस्टी लागतात. पण ज्यावेळेस ही भाजी तुम्ही पराठ्यात टाकताना त्यावेळेस मुलांना बिलकुल वळखा येत नाही ही भाजी कशाची आहे. तर या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी पराठे बनवू शकता. वेगवेगळ्या पालेभाज्या बनवून घालून पराठे बनवून रोठ्या बनवून मुलांना टिफिनला देऊ शकता. मस्त छान गॅस मिडियम ठेवला. मिडियम गॅसवर तेल तूप लावून हे पराठा तुम्हाला हवा तसा भाजू शकता. मी आजचे पराठे जे आहेत ते तेलातच बनवलेले होते. वरतून मस्त तेल पुसून घेतलं, खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घेतला आणि मस्त आपली इथं मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी तयार झाली. तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनला अशी रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांचं पोट भरण पण मन भरणार नाही असा हा टिफिन तयार झालेला असेल आणि पूर्ण जीवनसत्व तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये खायला दिलेले असतील. खूप मस्त आणि हेल्दी ही रेसिपी टिफिनसाठी आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ही आवर्जून रेसिपी ट्राय करा. तर 1 वाटी भरून सोयाबीन भिजवून घेतली आहे. भिजवलेल्या सोयाबीनमधलं छान पाणी पिळून हाताने काढलेलं आहे. मस्त कोरडी सोयाबीन करून घेतली. त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रक, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर जिरे घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर एकदम बारीक असं हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, सोबतच चिमूटभर जिरे ऑलरेडी पहिले घातले होते. चिमूटभर ओवा घातला आहे. ओव्याने जो पराठा आपण चपाती बनवतो ना तो पचायला सोपा जातो आणि मुलांनी खाल्ल्यानंतर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं. सोबत लाल तिखट, हळद आणि धना जिरा पावडर टाकली आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतल्या आणि याच्यामध्ये थोडंसं दही देखील घातलं आहे. दही आवर्जून घाला. दह्याने जी चपाती आहे ती सॉफ्ट बनते आणि टेस्ट देखील खूप भारी येते. तर आता जसं पाणी लागन तसं पाणी घाला आणि नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्या. तर छान पीठ मळून तयार झालं आहे. यालाही किती छान दिसत आहे. लगेचच आता आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा पराठा बनवायला घ्यायचा आहे. आता याचा तुम्ही फुलका बनवू शकता किंवा नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो तसं चपाती बनवू शकता. तर याच्या मी चपात्याच बनवणार आहे. तर छान उंडा तोडून घेतला छोटासा आणि मस्त मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली. जशी नॉर्मल आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच इथं चपाती लाटून घ्यायची. मस्त छान अशी आपली चपाती लाटून तयार झाली. आता लगेचच लाटलेली चपाती तव्यावर टाकून मस्त खरपूस लाल रंगावर ही चपाती भाजून घ्यायची. गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवर चपाती भाजायची. चपातीला तेल तूप तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. मस्त हेल्दी आणि पौष्टिक अशी टिफिनसाठी रेसिपी आहे. बऱ्याचदा काय होतं, मुलं शाळेत जाताना आपल्याला टिफिनच काय बनवावं त्यावेळेस डोकंच बंद पडलेलं असतं. कारण नॉर्मल भाजी पोळी पोरांना दिली की त्यांचा टिफिन अर्धा खोयना वापस आलेलाच असतो. मग मुलांनी पोट भरूनही जेवावं, टिफिनही फिनिश करावा, त्याच्यासाठी या आयडिया खूप कामाच्या असतात आणि मुलांनी पौष्टिकही खावं. तर आजची जी रेसिपी आहे एक नंबर पौष्टिक आहे. नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठीही ही टिफिनला रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली सगळ्यात पहिलं तर इथं 2 कप भिजलेले मुग घेतलेले आहेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले होते. अंकुरित असतील तरी चालतील, अंकुरित नसतील तरी चालतील. 5-6 हिरव्या मिरच्या, म्हणजे तुमच्या मुलं तिखट किती खाते त्याच्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घालायच्या. 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा,
सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या. फिरवलेलं बॅटर एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आज आपण मुगाचे पराठे बनवणार आहोत. मुगाचे पराठे मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे, खूप हेल्दी. मुगामध्ये खूप सारं प्रोटीन असतं. प्रोटीन शेक पितो त्याच्या बराबरीने मुगाच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन भेटणार आहे. तर सोबतच आता याच्यामध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घालून घेतलं. थोडंसं कोथिंबीर आणि हळद, चवीनुसार मीठ घातली आणि याचं छान बॅटर तयार करून घेतलं. नॉर्मली चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ इथं मळून घ्यायचं. 10 मिनिट पीठ भिजत ठेवायचं. मळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे मळलेलं पीठ 10 मिनिट छान भिजण्यासाठी ठेवायचं. आता याचे आपल्याला घ्यायचे पराठे करायला. तुम्हाला छोटा मोठा कसा करायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं याचा पराठा करा. मी छान मोठे मोठे पराठे करणार आहे, कारण एकच पराठा टिफिनला आज देणार आहे. थोडा उशीर झालता म्हणून झटपट ही पराठे करण्याची प्रोसेस आहे. खूप छोटे छोटे नाही, आज मस्त चपाती एवढाले मोठे मोठे लांबलचक मुगाचे पराठे लाटून घेत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने मिनी पराठा, छोटा पराठा किंवा याचे फुलकेही बनवले तरी चालतील. छान पातळसर असा पराठा लाटून घेतला. मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तेलात घ्या, तुपात घ्या, अगदी भारी लागतो खायला, एक नंबर टेस्ट येते. गॅस मिडियम ठेवायचा, मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा. तुपात भाजला तर आणखीनच भारी. तर छान उलटपुलट करून खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घेतला. झटपट बनणाऱ्या रेसिपी आहेत, हेल्दी आहेत. या रेसिपीतून तुमच्या मुलांना प्रोटीन, फायबर, शरीराला ज्या जीवनसत्वाची गरज आहे त्या सर्व जीवनसत्व तुम्हाला भेटणार आहेत. आणि शक्यतो हेल्दी रेसिपी खायच्या म्हणलं तर मुलांचं वाकडं तिकडं तोंड होतं. म्हणूनच मुगाच्या पराठ्यासंग बटाट्याचं कॉम्बिनेशन ठेवलं आहे. बटाट्याची भाजी पाहून मुलं हा पराठा अगदी मन भरून पोट भरून खातात. बटाट्याच्या भाजीसोबत सॉस जरी दिला थोडासा पराठ्यासोबत तरी भारी लागतो, किंवा दही दिलं तरी भारी लागतो. तर आजची टिफिनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन टिफिन रेसिपीसोबत, म्हणजेच पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त